हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज आपण 23 ऑगस्टचे इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. फर्स्ट न्यूज बघूया आपण. तर फर्स्ट न्यूज आहे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन आणि डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्यामध्ये एक इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट जो आहे तो ऑकर झालेला आहे. तर तो काय आहे, तर व्हेरियस गव्हर्नमेंट एक्झाम्स करता तो रिलेव्हंट राहणार आहे. तर काय आहे ते बघूया आपण. या दोन एंटिटीज जे आहे, जे की आहे KVIC आणि डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, यांनी एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केलेला आहे. कशा करता, जे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे PMEGP या करता नवीन युनिट जे एस्टॅब्लिश झालेले आहे त्याच्या फिजिकल व्हेरिफिकेशन करता ते पोस्टल डिपार्टमेंटचे काही एम्प्लॉई जे आहे त्यांना ते रिस्पॉन्सिबल राहणार आहे. ओके, ते असाइन करणार आहे, ते रिस्पॉन्सिबिलिटीज देणार आहे फिजिकल व्हेरीफाय करण्याकरता नवीन युनिट जे इस्टॅब्लिश झालेले आहे PMEGP चे अंडर PMEGP च्या अंडर मध्ये. तर त्याच्यामध्ये पोस्टल डिपार्टमेंटच्या एम्प्लॉईला ते असाइन करणार आहेत. तर या कोलॅबोरेशन मध्ये काय 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 इन्व्हॉल्व आहे, तर जे एम्प्लॉईज आहे पोस्टल डिपार्टमेंटचे, तर KVIC त्यांना एक ट्रेनिंग सेशन कंडक्ट करून देणार आहे त्यांच्याकरता, जे की पोस्टल एम्प्लॉईजला नेसेसरी राहील. त्यांची नेसेसरी स्किल्स आहे ते त्यामध्ये त्या ट्रेनिंग मध्ये त्यांना प्रोव्हाइड करेल व्हेरिफिकेशन प्रोसेस करता. ओके, जे व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे त्याकरता पोस्टल एम्प्लॉईजला काय नेसेसरी स्किल्स लागणार आहे तर ते KVIC प्रोव्हाइड करणार आहे एक ट्रेनिंग सेशन कंडक्ट करून. तो MOU साइन झालेला आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर पोस्टल डिपार्टमेंटचे डेप्युटी जनरल मॅनेजर डॉक्टर अमनप्रीत सिंग आणि CEO PMEGP चे डेप्युटी CEO रजन बाबू यांच्यामध्ये काय झालेला आहे, MOU साइन झालेला आहे, जो की हायलाइट करतो इंटर डिपार्टमेंटल कॉपरेशन आणि त्यांचा उद्देश आहे एनहान्स करणे PMEGP च्या इम्प्लिमेंटेशन. ओके, तर PMEGP काय आहे, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. तर याला एनहान्स करण्याकरता याचं इम्प्लिमेंटेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे, म्हणून हा जो आहे इंटर डिपार्टमेंटल कॉपरेशन झालेला आहे. तर कोणाकोणामध्ये हा MOU साइन झालेला आहे, खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन आणि डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्यामध्ये. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास. तर RBI चे गव्हर्नर जे आहे शक्तिकांत दास यांना सेकंड कन्झिक्युटिव्ह इयर मध्ये ग्लोबली ते काय झालेले आहे, टॉप सेंट्रल बँकर म्हणून त्यांचा रँक आलेला आहे. त्यांना रँक देण्यात आलेला आहे ऍज अ टॉप सेंट्रल बँकर म्हणून. तर A+ रेटिंग त्यांना मिळालेली आहे. त्यांनी रिसीव्ह केलेली आहे A+ रेटिंग, जी की ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्डने दिलेली आहे. आणि ही रिपोर्ट कार्डची ती कोणी दिलेली आहे, ग्लोबल फायनान्स मॅगझिननी. ग्लोबल रेकग्निशन काय आहे, आता RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास हे तर टॉप पोझिशनवर आहे, तर त्यांच्यासोबत आणखी कोण आहेत जे टॉप पोझिशनवर आहेत, तर ओनली 2 अदर, आणखी 2 आहेत सेंट्रल बँकर जे टॉप पोझिशनवर आहेत, ज्यामध्ये डेन्मार्कचे क्रिस्टियन केटल थॉम्सन आणि स्वित्झर्लंडचे थॉमस जॉर्डन हे टॉप पोझिशनवर आहे. टॉप ऑनर त्यांना मिळालेला आहे शक्तिकांत दास यांच्यासोबत. असेसमेंट क्रायटेरिया काय असतो, जे ग्रेडिंग सिस्टीम आहे ती असते रेंजिंग फ्रॉम A+ टू F, जी इव्हॅल्युएट करते फॅक्टर्स, ज्याच्यामध्ये काय काय फॅक्टर्स आहे जसे की इन्फ्लेशन कंट्रोल, इकॉनॉमिक ग्रोथ, करन्सी स्टॅबिलिटी आणि इंटरेस्ट रेट मॅनेजमेंट. तर असे काही फॅक्टर्स आहे जे इव्हॅल्युएट करते या ग्रेडिंग सिस्टीम मध्ये, या रँकिंग मध्ये, जी की ज्याची रेंज आहे A+ टू F. सिग्निफिकन्स काय आहे आता, तर जे सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड आहे ते कधीपासून स्टार्ट झालेली होती, 1994 पासून ती स्टार्ट झालेली आहे. आणि जे लीडर्स आहे त्यांना रेकॉग्नाइज करते ते त्यांचे जे स्टरिंग देअर इकॉनॉमिक्स, ओरिजिनॅलिटी, क्रिएटिव्हिटी आणि त्यांचं रिझिलियन्स. तर यांना बघून, यांना रेकॉग्नाइज करून, हे सगळे जे त्यांचे फॅक्टर्स आहेत त्यांना रेकॉग्नाइज करून त्यांना
हे जे रिपोर्ट आहे सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड यामध्ये त्यांचा रँक येत असतो. ग्लोबल फायनान्स मॅगझिन काय आहे तर ग्लोबल फायनान्स मॅगझिन ही इस्टॅब्लिश झालेली होती 1987 मध्ये आणि जे हे एक रिस्पेक्टेड पब्लिकेशन आहे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्कल मध्ये विथ अ रीडरशिप इन 193 कंट्रीज. 193 कंट्रीज मध्ये यांचे रीडरशिप्स आहे सोबत इस्टॅब्लिश झालेलं होतं 1987 मध्ये. तर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना 2 कन्झिक्युटिव्ह इयर मध्ये ग्लोबली टॉप सेंट्रल बँकर म्हणून त्यांचा रँक आलेला आहे, त्यांना रँक मिळालेला आहे. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे पाकिस्तानने कंडक्ट केलेले आहे सक्सेसफुल ट्रेनिंग लॉन्च. ओके, तर कशाला कोणती मिसाईल जी आहे त्यांनी लॉन्च केलेली आहे म्हणजे त्याची ट्रेनिंग लॉन्च केलेली आहे. तर बघूया आपण. पाकिस्तानने कंडक्ट केलेली आहे सक्सेसफुल ट्रेनिंग लॉन्च कशाची? शाहीन 2. शाहीन 2 हे एक सरफेस टू सरफेस बॅलिस्टिक मिसाईल आहे. तर हे लॉन्च जे आहे ते विटनेस कोणी केलेला होता? सिनियर ऑफिशियर्स स्ट्रॅटेजिक प्लॅन डिव्हिजन, आर्मी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सायंटिस्ट आणि इंजिनियर जे स्ट्रॅटेजिक ऑर्गनायझेशन मधले आहे त्यांनी हे जे लॉन्च आहे ते विटनेस केलेला आहे. तर पर्पज काय याचा? याचा पर्पज आहे ट्रूप्सला ट्रेन करणे आणि टेक्निकल पॅरामीटर्सला व्हॅलिडेट करणे आणि त्यांचा परफॉर्मन्स जे आहे ॲक्युरेसी आणि सर्व्हिवेबिलिटी तर याला एनहान्स करणे, याला इव्हॅल्युएट करणे. तर हे सगळे जे पॅरामीटर्स आहे हा त्यांचा पर्पज आहे या लॉन्चचा. ओके, या ट्रेनिंग लॉन्चचा. प्रिव्हियस लॉन्च कधी केलेलं होतं त्यांनी? मे मध्ये पाकिस्तानने एक सक्सेसफुल ट्रेनिंग लॉन्च केलेलं होतं फतेह 2 चं. फतेह 2 हे एक गायडेड रॉकेट सिस्टीम आहे ज्याची रेंज आहे 400 किलोमीटर्स. आता शाहीन 2 बॅलिस्टिक मिसाईल जी आहे त्याची आपण रेंज बघून घेऊया. तिने डेव्हलप कोणी केलेलं आहे हे पण बघून घेऊया. तर शाहीन 2 जी आहे सरफेस टू सरफेस बॅलिस्टिक मिसाईल आहे, तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे आणि हे डेव्हलप केलेलं आहे पाकिस्तानने. ओके, तर याची रेंज आहे अप्रॉक्सिमेटली 1500 किलोमीटर म्हणजे अराउंड 930 माइल्स आहे ती आणि ती कॅपेबल आहे जी जे आपण रेंजेस आहे त्याला टार्गेट करू शकते. ती जी पेलोड कॅपॅसिटी आहे ती कॅरी करू शकते बोथ कन्व्हेन्शनल अँड न्यूक्लिअर वॉरहेड आणि जी एक स्ट्रॅटेजिक रोल प्ले करते पाकिस्तानच्या डिफेन्स स्ट्रॅटेजी मध्ये. तर हे सगळं आहे पाकिस्तानने कंडक्ट केलेली आहे सक्सेसफुली ट्रेनिंग लॉन्च ती केलेली आहे शाहीन 2 ची. शाहीन 2 हे एक सरफेस टू सरफेस बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि ती वेरियस त्यांचे जे सिनियर ऑफिसर्स आहे त्यांच्या विटनेस मध्ये त्यांनी ती लॉन्च केलेली आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे गोविंद मोहन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे युनियन होम सेक्रेटरी म्हणून. तर प्रिव्हियस त्यांचे काय रोल्स होते ते बघून घेऊया आपण. सिनियर IAS ऑफिसर, तर ते IAS ऑफिसर आहे गोविंद मोहन, त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे न्यू युनियन होम सेक्रेटरी म्हणून, ज्यांनी रिप्लेस केलेला आहे अजय कुमार भल्ला यांना. तर आधी त्या पोझिशनवर युनियन होम सेक्रेटरीच्या पोझिशनवर अजय कुमार भल्ला होते आणि आता त्यांना रिप्लेस करत गोविंद मोहन आता तिथले काय झालेले आहे युनियन होम सेक्रेटरी याची पोझिशन त्यांना मिळालेली आहे. त्यांचे प्रिव्हियस रोल होते ते होम सेक्रेटरी, होम मिनिस्ट्री मध्ये त्यांना त्यांचा प्रिव्हियस रोल होता ते सर्व करत होते ऍज अ ऍडिशनल सेक्रेटरी म्हणून. ओके, आणि हँडल करत होते की डिव्हिजन ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे युनियन टेरिटरीज. तर काही कल्चरल इनिशिएटिव्ह सुद्धा त्यांनी घेतलेले आहे त्यांच्या कल्चरल ऍज अ युनियन कल्चरल सेक्रेटरी म्हणून. तर त्यांनी सक्सेसफुली लॉन्च केलेला आहे आझादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा मुवमेंट. तर हे जे 2 इनिशिएटिव्ह आहे त्यांनी सक्सेसफुली लॉन्च केलेले आहे ऍज अ युनियन कल्चरल सेक्रेटरी म्हणून. तर त्यांनी ऑलरेडी जॉईन केलेलं होतं युनियन होम सेक्रेटरी ऍज अ ऑफिसर म्हणून ऑन स्पेशल ड्युटी. मार्क करते त्यांचं ट्रान्झिशन ऑन टॉप ब्युरोक्रेट पोझिशन. ओके, तर युनियन होम सेक्रेटरी बद्दल बघून घेऊया आपण काय असते त्यांच्या ऍज अ युनियन होम सेक्रेटरी. हे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहे
ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं. ओके, जे की रिस्पॉन्सिबल असते इंटरनल सेक्युरिटीच्या लॉ आणि ऑर्डर आणि जे इम्प्लिमेंट करतात पॉलिसीज रिलेटेड टू नॅशनल सिक्युरिटी. नॅशनल सिक्युरिटीच्या रिलेटेड मध्ये काही पॉलिसीज जे आहे ते सुद्धा इम्प्लिमेंट करत असतात युनियन होम सेक्रेटरी. तर अपॉइंटमेंट बघून घ्या आपण. युनियन होम सेक्रेटरी हे टिपिकल सिनियर इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिशियर असतात, जे की अपॉइंट करते अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट, आणि जे अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट आहे त्याचे हेड असतात प्राईम मिनिस्टर. ओके, सो युनियन होम सेक्रेटरी हे एक सिनियर इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिशियर असतात त्याच्यामध्ये, आणि ते त्यांना अपॉइंट करतात अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट, आणि अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट जे आहे त्यांना हेड करतात प्राईम मिनिस्टर, आणि आपले प्राईम मिनिस्टर कोण आहे? नरेंद्र मोदीजी. ओके, सो नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे की प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजेच द्रौपदी मुर्मू यांनी कन्फेअर केलेले आहे काही राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024. आता त्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार मध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आहे ते बघून घेऊया आपण. तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी प्रेझेंट केलेले आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024. तर जे गणतंत्र मंडप राष्ट्रपती भवन मध्ये जे सेरेमनी झालेली होती त्यामध्ये त्यांनी हे प्रेझेंट केलेले आहे. ओके, तर त्याच्यामध्ये ही जी इनॉग्रल एडिशन आहे त्यामध्ये 33 डिस्टिंग्विश सायंटिस्ट यांना ऑनर करण्यात आलेलं आहे 4 कॅटेगरीज मध्ये. तर ते 4 कॅटेगरीज काय आहे? विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा आणि विज्ञान टीम. तर असे हे 4 कॅटेगरीज आहे. या 4 कॅटेगरीज मध्ये 33 डिस्टिंग्विश सायंटिस्ट यांना ऑनर करण्यात आलेला आहे. तर विज्ञान रत्न अवॉर्ड फर्स्ट आहे विज्ञान रत्न अवॉर्ड. तर हा आहे एक लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड जो की सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या प्रोफेसरला प्रेझेंट करण्यात येतो. तर यावर्षी करण्यात आलेला आहे प्रोफेसर गोविंदराजन पद्मनाभन यांना करण्यात आलेला आहे हा प्रेझेंट लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड म्हणजेच विज्ञान रत्न अवॉर्ड, जे की अ पायोनियर इन मॉलिक्युलर बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी रिसर्चेस आहे ते इंडिया मधले. ओके, प्रोफेसर गोविंदराजन पद्मनाभा. सेकंड आहे विज्ञान श्री अवॉर्ड. तर विज्ञान श्री अवॉर्ड हे प्रदान करण्यात आलेला आहे 13 सायंटिस्टला त्यांचे जे ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च आहे त्यांचे डिस्टिंग्विश कंट्रीब्युशन आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीकडे त्याला रेकॉग्नाइज करून हे 13 सायंटिस्टला विज्ञान श्री अवॉर्ड हा प्रदान करण्यात आलेला आहे. थर्ड आहे विज्ञान युवा SSB अवॉर्ड. तर विज्ञान युवा, आता युवा आलं म्हणजे तिथे यंग सायंटिस्ट आले. तर 13 यंग सायंटिस्टला हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे. त्यांचे जे सिग्निफिकंट कंट्रीब्युशन आहे इन द फील्ड ऑफ रेंजिंग फ्रॉम स्टडी आणि इंडियन ओशन. ओके, तर याच्यामध्ये त्यांना रेकॉग्नाइज करून 18 यंग सायंटिस्टला हा अवॉर्ड जो आहे विज्ञान युवा SSB अवॉर्ड हा प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे विज्ञान टीम अवॉर्ड. तर विज्ञान टीम, आता टीम आली म्हणजे तिथे एका टीमला देण्यात आलेला आहे. तर कोणत्या टीमला देण्यात आलेला आहे? जे प्रेस्टिजियस टीम आहे, प्रेस्टिजियस टीम अवॉर्ड जो आहे तो प्रेझेंट करण्यात आलेला आहे चंद्रयान 3 च्या मिशन टीमला, कारण त्यांनी सक्सेसफुली लँड केलेला आहे चंद्रयान 3 लँडर मूनच्या साऊथ पोलच्या जवळ. ओके, तर त्यांना त्यांचे हे माइलस्टोनला मार्क करत चंद्रयान 3 मिशनच्या टीमला हा विज्ञान टीम अवॉर्ड जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. आणि प्रदान हे सगळे अवॉर्ड जे आहे विज्ञान टीम अवॉर्ड, विज्ञान युवा SSB अवॉर्ड, विज्ञान श्री अवॉर्ड आणि विज्ञान रत्न अवॉर्ड, तर हे सगळे अवॉर्ड जे आहे ते प्रदान केलेले आहे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी. नेक्स्ट न्यूज बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे अंडर 17 रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये रौनक दहिया यांनी क्लिंच केलेला आहे ब्रॉन्झ इन ग्रेको रोमन इथे. तर बघूया सविस्तरपणे न्यूज. इंडियन रेसलर रौनक दहिया यांनी सेक्युअर केलेला आहे ब्रॉन्झ मेडल मेन्स ग्रेको रोमन 110 kg कॅटेगरी मध्ये. 110 kg कॅटेगरी मध्ये त्यांनी हा ब्रॉन्झ मेडल पटकावलेला आहे, जो पटकावलेला आहे अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये जे हेल्ड झालेली होती जॉर्डन इथे. तर विक्ट्री डिटेल्स बघून घेऊया आपण. दहिया यांनी ट्रम्प केलेला आहे ब्रॉन्झ मेडल, आणि कोणाला डिफीट केलेला आहे त्यांनी स्कोर केलेला आहे 6-1.
ओके, 6-1 हा त्यांचा स्कोर होता. आणि टर्किश रेसलर आहे इम्रुल्ला कॅप्कन यांना त्यांनी बीट केलेलं आहे ब्रॉन्झ मेडलच्या मॅच मध्ये. सो इंडियाचा परफॉर्मन्स बघून घेऊया आपण की काय परफॉर्मन्स होता जॉर्डन मध्ये, जॉर्डनच्या ग्रेको रोमन या चॅम्पियनशिप मध्ये, रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये. तर त्यामध्ये इंडियाने फिनिश केलेले आहेत 2 ब्रॉन्झ मेडल्स. तर 2 ब्रॉन्झ मेडल्स हे मिळालेले आहे मेन्स ग्रेको रोमन कॅटेगरी मध्ये. तर सायनाथ पारधी जे आहे त्यांनी पण ब्रॉन्झ मेडल पटकावलेला आहे 51 kg कॅटेगरी मध्ये. यांनी पटकावलेला आहे 110 kg. जे रोनक दहिया आहे त्यांनी 110 kg कॅटेगरी मध्ये ब्रॉन्झ मिळालेला आहे त्यांना. आणि सायनाथ पारधी जे आहे त्यांनी अर्न केलेला आहे ब्रॉन्झ मेडल इन 51 kg कॅटेगरी मध्ये. प्रिव्हियस मॅचेस मध्ये वर्ल्ड रँक नंबर 2 दहिया जे आहे प्रिव्हियस त्यांनी लॉस म्हणजे हारले होते ते सेमीफिनाले हंगरीच्या झोल्टन सॅस्को सोबत. त्यांचा स्कोर होता 0-2. ओके, सेमीफिनाले ते त्यांनी हारले होते ते प्रिव्हियसची जे मॅच होती त्यामध्ये. नंतर त्यांनी स्टार्ट केलेला आहे कॅम्पेन विथ 8-1 आणि विक्ट्री ओव्हर आर्थूर मार्वेलिया आणि फॉलोड इट अप विथ द टेक्निकल सुपिरियरिटी विन अगेन्स्ट डॅनी मास्लोव. ओके, तर हे झाले त्यांचे प्रिव्हियस मॅच बद्दल. सायनाथ पारधी यांच्याबद्दल बघून घेऊया आपण. तर त्यांनी पण ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे. त्यांनी फेस केलेलं होतं मुनारेटो डोमेनिशिया मायकल जे की आहे युनायटेड स्टेट्सचे 51 kg रॅपेज राऊंड मध्ये. त्यांच्या लॉस नंतर तर त्यांचा लॉस झाला होता अझरबायजानचे तुशान दाशदिमोयरो. तर तुशान जे आहे अझरबायजानचे त्यांच्यासोबत जे त्यांची मॅच झालेली होती त्यांच्या लॉस नंतर त्यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावलेला आहे युनायटेड स्टेट्सच्या मुनारेटो यांना 51 kg कॅटेगरी मध्ये बीट करत. तो हे सगळं झालं अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप बद्दल जी हेल्ड झालेली होती जॉर्डन मध्ये. आणि त्यामध्ये रौनक दहिया यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावलेला आहे इन 110 kg कॅटेगरी मध्ये. आणि सेकंड आहे त्यांचं नाव आहे सायनाथ पारधी यांनी पण ब्रॉन्झ मेडल अर्न केलेलं आहे इन 51 kg कॅटेगरी मध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे की युनियन हेल्थ मिनिस्टरनी काय केलेलं आहे, युनियन हेल्थ मिनिस्ट्रीनी इस्टॅब्लिश केलेला आहे नॅशनल टास्क फोर्स डॉक्टरच्या सेफ्टी करता. तर काय आहे सविस्तरपणे बघूया आपण. आता जे सगळं इंडियामध्ये जे सगळं काही चालू आहे ते खूपच भयानक आहे. म्हणून त्याला बघत एक सुप्रीम कोर्टने पण एक आदेश दिलेला आहे. त्यांनी पण एक म्हटलेलं आहे की तुम्ही डेझिग्नेट करा, तुम्ही एक टास्क फोर्स तयार करा. तर त्याबद्दलचं बघून घेऊया आपण. एक न्यूज आहे ही. तर युनियन हेल्थ मिनिस्ट्रीने अनाऊन्स केलेली आहे त्यांनी क्रिएट केलेला आहे एक नॅशनल टास्क फोर्स. तर हे जे नॅशनल टास्क फोर्स आहे तर सुप्रीम कोर्टने हा डायरेक्टिव्ह दिलेला आहे त्यांना. तर त्यांच्या डायरेक्टिव्हला फॉलो करत युनियन हेल्थ मिनिस्ट्रीने हे अनाउन्समेंट केलेली आहे टास्क फोर्सच्या इस्टॅब्लिशमेंटची. म्हणजे त्यांनी क्रिएट केलेला आहे नॅशनल टास्क फोर्स. तर हे नॅशनल टास्क फोर्स काय राहणार आहे, काय करणार आहे, जे मेडिकल प्रोफेशनल आहेत त्यांच्या सेफ्टीला इन्शुअर करणार आहेत ते. तर हे जे ऑफिशियल मेमोरँडम आहे तो इश्यू झालेला आहे 21 ऑगस्ट 2024 मध्ये. म्हणजे 21 ऑगस्टला हे इश्यू झालेला आहे हा मेमोरँडम. आणि डेझिग्नेट केलेला आहे कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा. तर जे राजीव गौबा आहे त्यांना टास्क फोर्सचं चेअरपर्सन डेझिग्नेट करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे टास्क फोर्स जे आहे नॅशनल टास्क फोर्स त्याच्यामध्ये आता त्यांचे चेअरपर्सन राहणार आहे राजीव गौबा. तर बघूया आपण फॉर्मेशन आणि लीडरशिप काय काय आहे त्यामध्ये. जे टास्क फोर्स आहे ते इस्टॅब्लिश्ड बाय 3 मेंबर बेंच. तर 3 मेंबर बेंचनी ही इस्टॅब्लिश केलेली आहे, ज्याला लीड केलेलं होतं चीफ जस्टिस DY चंद्रचूड यांनी. त्याचा एक व्हिडिओ पण आहे YouTube वर, तो तुम्ही बघू शकता की कसं सुप्रीम कोर्ट मध्ये ते सगळं DY चंद्रचूड यांनी डिस्कस केलेलं आहे त्याबद्दल. तर हे जे स्ट्रॅटेजीज आहे DY चंद्रचूड यांनी एक डेव्हलप स्ट्रॅटेजीज जे की एनहान्स करेल सेफ्टी. ओके, मेडिकल प्रोफेशनल्सच्या सेफ्टीला ते एन्श्युअर करेल अक्रॉस कंट्री. ओके, तर अशी काही DY चंद्रचूड यांनी टास्क फोर्स इस्टॅब्लिश केलेली आहे. द युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर हे कव्हर करेल जे पण एक्सपेन्सेस लागणार आहेत
टास्क फोर्सला, तर ते सगळे कव्हर कोण करेल? युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तर टास्क फोर्स मध्ये काय काय कंपोजिशन्स बघून घेऊया आपण, किती मेंबर्स राहणार आहे त्यामध्ये. सो 14 मेंबर्स राहणार आहे टास्क फोर्स मध्ये, ज्यामध्ये इन्क्लूड आहे एक्स ऑफिशियो मेंबर्स आणि एक्सपर्ट्स. तर असे टोटल 14 मेंबर्स राहणार आहे, ज्यामध्ये आहे फर्स्ट तर चेअरपर्सन जे की आहे राजीव गौबा. आणि नेक्स्ट बघूया आपण कोणकोणते मेंबर्स आहे. होम सेक्रेटरी, सेक्रेटरी ऑफ मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, चेअरपर्सन ऑफ नॅशनल मेडिकल कमिशन, प्रेसिडेंट ऑफ नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन, वाईस ऍडमायरल आरती सरीन जे की आहेत डायरेक्टर जनरल मेडिकल सर्व्हिसेस. ओके, डायरेक्टर जनरल मेडिकल सर्व्हिसेस नेव्ही इथल्या वाईस ऍडमायरल आरती सरीन. तर हे पण मेंबर राहणार आहे. नेक्स्ट आहे आणि अदर डिस्टिंग्विश प्रोफेशनल, आणखी अदर डिस्टिंग्विश प्रोफेशनल त्यामध्ये त्या मेंबर्स मध्ये इन्क्लूड आहे वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूट्स मधले, जसे की एम्स दिल्ली, NIM HANS बेंगलुरू आणि सर गंगा राम हॉस्पिटल न्यू दिल्ली. तर यामधले सुद्धा काही मेंबर्स या इन्स्टिट्यूशन मधले सुद्धा मेंबर्स त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे, हे जे टास्क फोर्सचे मेंबर्स आहेत त्यामध्ये. सो चीफ जस्टिस DY चंद्रचूड यांनी जे लीड केलेली होती 3 मेंबर बेंच, तर यामध्ये त्यांनी इस्टॅब्लिश केलेली आहे टास्क फोर्स. आणि यांच्याच डायरेक्टिव्ह नंतर, सुप्रीम कोर्टच्या डायरेक्टिव्ह नंतर द युनियन हेल्थ मिनिस्ट्री यांनी अनाउन्स केलेला आहे क्रिएट करण्याकरता नॅशनल टास्क फोर्स जी की डेडिकेट राहील डॉक्टर्सच्या सेफ्टी करता आणि त्याला एन्श्युअर करेल डॉक्टर्सची, मेडिकल प्रोफेशनल्सची सेफ्टी. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज आपण. क्वेश्चन्स बघून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच टू एंटिटीज, कोणत्या दोन एंटिटीजनी MOU साइन केलेला आहे असाइन करण्याकरता फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ PMEGP. ओके, तर त्याचे जे युनिट्स आहे पोस्टल डिपार्टमेंटल एम्प्लॉईजला. तर जे पोस्टल डिपार्टमेंटचे एम्प्लॉई जे आहे पोस्टल डिपार्टमेंटचे, त्यांना ते फिजिकल व्हेरिफिकेशन करता PMEGP ला ते असाइन करणार आहे. तर कोणते दोन एंटिटीज आहे ज्यांनी हा MOU साइन केलेला आहे, तर ते आहे KVIC आणि DOP. तर KVIC म्हणजे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन आणि DOP म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच RBI गव्हर्नर, कोणते RBI गव्हर्नर आहे ज्यांनी रँक केलेला आहे टॉप सेंट्रल बँकर ग्लोबली सेकंड कॉन्झिक्युटिव्ह इयर मध्ये बाय ग्लोबल फायनान्स मॅगझिन. तर त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, what was the purpose of Pakistan's recent launch of Shaheen 2 बॅलिस्टिक मिसाईल. तर काय पर्पज आहे त्यांचा या Shaheen 2 बॅलिस्टिक मिसाईलच्या ट्रेनिंग लॉन्चचा. तर त्यांचा पर्पज आहे टू ट्रेन ट्रूप्सला ट्रेन करणे, व्हॅलिडेट करणे टेक्निकल पॅरामीटर आणि इव्हॅल्युएट करणे परफॉर्मन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, who has been appointed as the new Union Home Secretary of India. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ न्यू युनियन होम सेक्रेटरी ऑफ इंडिया म्हणून, ज्यांनी सक्सीड केलेला आहे अजय कुमार भल्ला यांना. तर गोविंद मोहन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. हु रिसीव्ड द विज्ञान रत्न अवॉर्ड. तर विज्ञान रत्न अवॉर्ड म्हणजे काय आहे, हा एक लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड आहे. तर कोणी रिसीव्ह केलेला आहे तो इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये. ओके, त्यांच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या कंट्रीब्युशन मध्ये. तर त्यांचं नाव आहे प्रोफेसर गोविंद्र राजन पद्मनाभन यांनी रिसीव्ह केलेला आहे विज्ञान रत्न अवॉर्ड. नेक्स्ट, विच इंडियन रेसलर, कोणत्या इंडियन रेसलरनी वोन केलेला आहे ब्रॉन्झ मेडल इन मेन्स ग्रेको रोमन 110 kg कॅटेगरी मध्ये अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप जी खेळ झाली होती जॉर्डन इथे. तर रौनक दहिया त्यांचं नाव आहे ज्यांनी ब्रॉन्झ मेडल हे सिक्युअर केलेलं आहे मेन्स ग्रेको रोमन 110 kg कॅटेगरी मध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे, हु हॅज बीन अपॉइंटेड, कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ चेअरपर्सन म्हणून नॅशनल टास्क फोर्स, जे की आहे नॅशनल टास्क फोर्स
फॉर द सेफ्टी ऑफ डॉक्टर्स बाय युनियन हेल्थ मिनिस्ट्री. तर त्यांचं नाव आहे राजीव गौबा. राजीव गौबा यांना चेअरपर्सन म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ कोणाचं नॅशनल टास्क फोर्सचं. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूजची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर नवीन बॅचेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही नवीन बॅचेस जॉईन करू शकता. तीन ब्रांचेसवर आमच्या न्यू बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. दडानगर ब्रांच, दाते कॉलेज चौक ब्रांच आणि एक नवीन झालेली आहे नारंगी नगर इथे. तर नारंगी नगर मध्ये पण मॉर्निंगची बॅच स्टार्ट झालेली आहे. तुम्ही तिथे सुद्धा जॉईन करू शकता. तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा दोन्ही ब्रांचेसला दडानगर किंवा दाते कॉलेज चौक इथे तुम्ही व्हिजिट सुद्धा करू शकता. थँक्यू.